रामकृष्ण हरी माऊली. आपण खास आज माऊलींचा प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी आळंदीमध्ये पहिल्याच दिवशी दाखल झालेलो आहोत. इथं आल्यानंतर आपल्याला असं कळालं की माऊलींच्या मंदिराला जोडणारे दोन्हीही पूल हे आज बंद आहेत. ते का बंद आहेत? कारण की इंद्रायणी नदीला भयंकर असा पूर आल्यामुळे ते दोन्हीही ब्रिज हे संरक्षणाच्या हेतूने बंद ठेवलेले आहेत. माऊलींचा प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भागातून हे भाविक आले होते, पण त्यांच्या पदरी ही निराशाच. कारण दोन्ही पूल होते ते बंद होते, तेही सुरक्षेच्या कारणामुळे. लहान मोठी अशी अनेक मंडळीही तो सोहळा पाहण्यासाठी आली होती. पण आपण हार मानणार नव्हतो, कारण आपल्याला आळंदीमध्ये हे दाखल व्हायचंच होतं आणि आपल्याला माऊलींचा हा सोहळा आपल्या डोळ्यांनी टिपायचाच होता. त्याच्यासाठी मी खास इथून दुसरा मार्ग अवलंबला. इथून एक 5-6 किलोमीटरवर दुसऱ्या मार्गाने आळंदीमध्ये दाखल येत होते. मग काय, रिक्षा पकडली. रिक्षाने पण अडवून जास्त पैसे घेतले, पण हरकत नाही. रिक्षामध्ये बसलो आणि प्रवास चालू केला, तोही आळंदीच्या दिशेने. तब्बल अर्धा ते पाऊण तासानंतर मोठ्या शर्यतीने आणि शेफितीने मी आळंदीमध्ये दाखल झालो. पण तिथं गेल्यानंतर ही कळालं की जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिकडे जाण्याचा जो मार्ग आहे तोही इथून कर्मचाऱ्यांनी, पोलिसांनीही अडवून धरला होता. त्याच्यानंतर इथून एक गल्लीबोळातून एक रस्ता जात होता, तोही थेट मुख्य दरवाजाच्या समोरच. तर तो मार्ग कोणालाच माहीत नव्हता. त्या मार्गाने मी तिथं गेलो, तेही मला माऊलींनीच साक्षात तो मार्ग दाखवला असावा. 1 तासाच्या प्रतीक्षेनंतर समोर पाहताय त्या ज्या मानाच्या दिंड्या आहेत 47, त्याच्यामधल्या एक दिंड्या ह्या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करू लागल्या होत्या. आपला पारंपरिक पोशाख धोतर आणि कुर्ता हा पाहून खूप मन प्रसन्न झाले आणि आपल्याला त्या जुन्या काळातली जी पद्धत होती त्याचे एक स्मरण झालं. ही खूप छान अशी बाब होती की इथे तुळशी वृंदावन डोक्यावरती घेऊन माऊली ह्या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करत होत्या. समोर पाहतायत ते अश्व रिंगणाच्या खेळामध्ये ह्याच अश्वावर बसून रिंगण हे पूर्ण गोल, ते पण हातामध्ये ध्वज घेऊन हे पूर्ण केलं जात असायचं. इथे एक सुंदर बाब पाहायला भेटली. एक ताई जी आपल्या हातामध्ये रांगोळी घेऊन खूप सुंदर अशी रांगोळी ही कमी वेळामध्येच काढत होती. अगदी तिने 4 मिनिटाच्या कालावधीमध्येच पूर्ण मोठी अशी रांगोळी तेही माऊलीच्या
पदयात्रेच्या इथे काढली. तिचे कौतुक करावे तेवढेच कमी. तब्बल 4 तासाच्या प्रतीक्षेनंतर ज्या मानाच्या दिंड्या आतमध्ये गेल्या होत्या त्या एक एक करून हळूहळू बाहेर येऊ लागल्या. हळूहळू जशा मानाच्या पालख्या ह्या आत गेलेल्या बाहेर येऊ लागल्या तशी तशी आमची ओढ अजून वाढत गेली. कारण ह्या मानाच्या 23 पालख्या पुढच्या त्याच्यानंतरच माऊलीची पालखी येणार होती. आणि 4 तासापासून जे डोळे आतीतले होते ते माऊलींच्या दर्शनासाठी, ते माऊलीची पालखी ही समोर आपल्याला दिसते तीच पालखी आहे. माऊलींच्या पालखीच्या आतमध्ये जे पादुका आहेत त्या पादुका ठेवलेल्या आहेत. त्याचं विस्मरणीय असं दर्शन झालं आणि डोळ्यातून आणि मुखातून एकच आवाज आला, तेही माऊली माऊली आणि फक्त माऊली. मला पालखीचा तो दृश्य आणि जे पादुका आहेत त्यांचं दर्शन घेण्याचा मोह मला अजूनही आवरला नाही. त्याच्यामुळं मी परत त्या गल्लीबोळामधून जी पालखी फिरून रिंगण घेऊन जे मंदिराकडे जाते त्या दिशेने मी धाव घेतली आणि तिकडल्या दिशेने जाऊन परत 2 वेळेस अजून त्या पादुकांचं आणि पालखींचं दृश्य हे माझ्या डोळ्यामध्ये मी
हॅलो